तर चला या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ आपण समजून घेणार आहोत। तर बघा मी वाचत आहे फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये कोणत्या ॲक्शन्स एक्सप्रेस केल्या जातात हे तुम्हाला विचारलं जाईल व्हिडिओच्या नंतर। फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स एक्सप्रेस केल्या जातात, त्याचा स्ट्रक्चर काय असतो, म्हणजे त्या फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्समधील सेंटेन्सेसचा स्ट्रक्चर काय असतो आणि काही तुम्हाला मग नंतर मराठीत वाक्य सांगितले जातील, त्यांना तुम्हाला इंग्लिशमध्ये करावं लागेल। तर चला सगळ्यात अगोदर समजून घेऊ। फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स इज यूज्ड टू शो दॅट an action will be in progress at a specific time in the future। बघा कोणत्या ॲक्शन्स एक्सप्रेस करण्यासाठी, कोणत्या ॲक्शन्स शो करण्यासाठी फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्सचा वापर केला जातो। एन ॲक्शन दॅट विल बी इन प्रोग्रेस। इन प्रोग्रेस म्हणजे चालू, प्रोग्रेसमध्ये आहेत ते म्हणजे कंटिन्यू आहेत। ॲट अ स्पेसिफिक टाईम एका विशिष्ट वेळी। इन द फ्युचर फ्युचरमध्ये एका स्पेसिफिक टाईमला जर म्हणजे एखादी ॲक्शन सुरू असेल हे सांगण्यासाठी फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्सचा वापर केला जातो। एवढं लक्षात राहील। आता स्ट्रक्चर म्हणजे या टेन्सेसमध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते लागतील आणि वर्बचं कोणतं रूप लागेल, V1 V2 की V3 की V+ING लागेल, हेच तुम्हाला प्रत्येक टेन्समध्ये लक्षात ठेवायचं आहे। तर बघा हा फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स आहे, तर इथे विल किंवा शॅल जनरली आजकाल यूज केला जात नाही। आय सोबत आणि वी सोबत पण विलच यूज केला जातो, हे लक्षात ठेवा। जास्त करून मॅक्झिमम कधीच शाल यूज केला जातो। तर विल एकच लक्षात ठेवलं तरी चालेल। तर विल मग कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बी आणि चालू ॲक्शन सुरू असल्यामुळे इथे वर्ब सोबत म्हणजे V1 सोबत ING लागेल। विल बी प्लस V1 ING, एवढं लक्षात ठेवा। विल बी प्लस V1 ING लक्षात राहील। म्हणजे स्ट्रक्चर काय झाला, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस टाईम। मेन कोणती गोष्ट लक्षात ठेवाल तुम्ही, विल बी प्लस V1 ING। ओके, चला आता आपण एक्झाम्पल समजून घेऊ। स्ट्रक्चर तर तुम्हाला माहीतच आहे। हेल्पिंग वर्ब विल बी म्हणजे विल, त्याच्यासोबत बी आणि V1 प्लस ING। बघा आय विल बी स्टडिंग ॲट 8 PM टुमारो, म्हणजे फ्युचरमध्ये म्हणजे उद्या मी पर्टिक्युलर टाईमला म्हणजे उद्या मी 8 PM काय करत असेन, विल बी स्टडिंग। समजला, म्हणजे याचा अर्थ फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्सचा अर्थ भविष्यामध्ये एखाद्या विशिष्ट वेळी मी एखादी ॲक्शन करत असेन किंवा काहीतरी घडत असेल। समजलं। आता मी एक्झाम्पल्सच वाचतो फक्त, तुम्ही त्यांना इंग्लिशमधूनच समजून घ्या। आय विल बी स्टडिंग ॲट 8 PM टुमारो। शी विल बी रीडिंग अ बुक ॲट दॅट टाईम। She will be reading a book. She will be reading a book at that time. They will be playing cricket in the evening. They will be playing cricket in the evening. We will be meeting our friends at 6 PM. We will be meeting our friends at 6 PM. I will be cooking while my brother will be doing homework. I will be cooking while my brother will be doing homework. She will be singing and they will be dancing at the function. She will be singing and they will be dancing at the function.
We will be watching a movie at 9 p.m. We will be watching a movie at 9 p.m. My sister will be preparing for her exam tomorrow evening. My sister will be preparing for her exam tomorrow evening. Vikrant will be teaching when the students enter the classroom. Vikrant will be teaching when the students enter the classroom. The workers will be working when the manager arrives. The workers will be working when the manager arrives. समजला सेंटेन्सेसचा अर्थ? म्हणजे इथे सर्व सेंटेन्सेसमध्ये अशा ॲक्शन्स आहेत किंवा अशा घटना आहेत ज्या फ्युचरमध्ये एका विशिष्ट वेळी सुरू असतील. म्हणजे हा कोणता काळ झाला? चालू भविष्य काळ. ओके, काय लक्षात ठेवाल सिंपल म्हणजे फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स बद्दल? फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्समध्ये अशा ॲक्शन्स किंवा असे इन्सिडंट्स एक्सप्रेस केले जातात जे भविष्यामध्ये एका विशिष्ट वेळी सुरू असतील. भविष्यामध्ये एका विशिष्ट वेळी सुरू असतील. मग अजून काय लक्षात ठेवाल? विल बी प्लस V1 ING. विल बी प्लस V1 ING. आणि हे एक्झाम्पल्स तुम्हाला मराठीमधून सांगितलं जाईल आणि तुम्हाला इंग्लिशमधून बोलावं लागेल. आणि स्वतःच्या मनाने म्हणजे स्वतःच्या जीवनातील तुमच्या रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे तुमचे रिअल लाईफ एक्झाम्पल तुमच्या जीवनात काय घडणार आहे, तुमचे पॅरेंट्स काय करणार आहेत, ब्रदर सिस्टर काय करणार आहेत, तुमच्या जीवनाशी रिलेटेड असे 5 एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्याकडून लिहून घेण्यात येतील. ओके, बाय.